राम मंदिराच्या परिसरामध्ये 35 ठिकाणी दानपेटी ठेवलेली आहे। कार्यालयात जाऊन पावतीच्या बदल्यातही देणगी देता येते। दोन 2024 आणि 25 या आर्थिक वर्षामध्ये श्रीराम मंदिराला मिळालेली देणगी 327 कोटी रुपयांची। देणगी रकमेतील जवळपास 7 ते 7.5 कोटींचा हिशोब लागत नाही असा आरोप आता सुरू झालाय। या न हिशोब लागलेल्या ऐवजामध्ये रोकड आहे म्हणजेच रोख रक्कम आणि काही चांदीच्या विटाही। ट्रस्टच्या खात्याचं लेखापरीक्षण झालं। त्या लेखापरीक्षण पथकाचे माजी प्रमुख महिपाल सिंग यांच्याकडून पहिल्यांदा दानपेटीत गैरव्यवहार होत असल्याचा आरोप झाला। 12 जूनला समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी हा आरोप उचलून धरला। त्यानंतर उत्तर प्रदेश सरकारकडून त्वरित विशेष तपास पथक स्थापन करण्यात आलं। फैजाबादचे भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार ब्रजभूषण शरण सिंग यांच्याकडून या वादामध्ये भर टाकण्यात आली। देणग्यांमधील काही रक्कम गायब आहे हे आपल्याला माहीत होतं, हा भारतीय जनता पार्टीच्याच एका माजी खासदाराचा दावा चर्चेत आला। 26 जूनला विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आणि सचिव या दोघांचेही राजीनामे समोर आले।